हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर बरेच दिवस झाले माझा व्हिडिओ काही येत नाही आहे, लाँग व्हिडिओ. तर इकडे ना मी आली आहे लाडूला घेऊन तिच्या मैत्रिणीकडे. इथेच राहते, माझ्या फ्लॅटच्या खालीच राहते ही, सेकंड फ्लोअरला. तर यांच्याकडे मी आली होती आणि ना काय झालं आहे ना, लाडूचं तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. ती कशी पडली, काय झालं, कसं. तर तिच्याकडे मेकअप बॉक्स होता मैत्रिणीकडे. ती बोलली मला, मम्मी असंच घेऊन दे ना, घेऊन दे ना. मग मी तिला म्हटलं चल आपण जाऊ. मग आम्ही आलो आहे संध्याकाळच्या वेळेस इकडं शॉपमध्ये आणि घेऊन दिला. तिचे पप्पा म्हटले ते तिला घेऊन. तर मग तिला हे मी घेऊन दिला आहे मेकअप बॉक्स. आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिला मी हे कलर आता सुट्टी आहे ना शाळेला, म्हटलं घरात बसून ती कलरिंग तरी करल, शाळेचा पण अभ्यास होणार ना. ओपन करते आता मेकअप किट तिची. 3, 2, 1 गो. काय आहे याच्यामध्ये? हां, एवढं काहीच नाही आहे बेटा, कुछ भी नहीं है ऐसा इसमें. अरे है ना. ऐसा कुछ खास नहीं दिया हुआ है इन लोगों ने. अरे शेक करना होगा ना, शेक तो बनता है. बघा लाडू मेकअप करतीये. सगळा सेटच्या पप्पाने लावून दिला, मला जमत नव्हतं. तिच्या पप्पाने लावला सेट. बघा मेकअप सगळं छान आहे बघा. हाँ, वही पे लगाना है वो बराबर. चला आता मेकअप करते लाडू. लहान मुलांचं कसं असतं ना, कुठली गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे आणि थोडाच वेळ करायचं आणि मग लगेच ठेवून द्यायचं, असं असते लहान पोरांचं. मग तिला मी हे कलरिंग आणले होते ना, ते कलरिंग तिने बघा ना किती सुंदर आणि सेम टू सेम केलं आहे. मला इतकं छान वाटलं ना ते बघून. आणि पुढे पण तुम्ही बघा, तिने अजून एक दुसरं पण याला पिक्चरला कलर केला आहे, ते पण बघा. इकडे मावशी आलेल्या आहे, काम करताय मावशी, झाडून पुसून घेतात आहे मावशी. आणि घर वगैरे इतकं घाण झालं होतं ना माझं ना. ॲक्च्युली ना बरंच झालं घरामध्ये ना, अजिबात असं लक्षच लागत नाही आहे व्हिडिओ बनवावा, कशातच मन नाही लागत आहे हो मला. मी तेवढं कसं ना कसं ॲडजस्ट करते, मला हे समजत नाही. ब्लॉगवर लोक कसे काय रोज रोज व्हिडिओ पोस्ट करतात, मला तेच समजत नाही. तर इकडे बघा, हे किती छान लाडूने पतंग बनवली होती आणि सगळं ठीकठाक चालू होतं. पण ते लाडूचंच मला काही समजत नाही की हिला काय होत राहतं अचानकच. इतकी डेंजर ती पडली ना, बापरे. हे इकडं पण बघा, हे पण तिने पिक्चर तिने रंगवलं होतं स्टार, किती छान बघा. तिला मी म्हणते व्हेरी गुड व्हेरी गुड, पण मी ना आवाज म्यूट केला आहे. पुढे मी तुमच्याशी बोलते काय काय झालं मग. हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. बरेच दिवस झाले माझा एकही लॉंग व्हिडिओ आलेला नाही आहे. असं इच्छा नाही होतो व्हिडिओ वगैरे नाही का बनवावा, शूट करावा. एक शॉर्ट व्हिडिओ मी काल टाकला. म्हणजे एवढे विचार डोक्यात एवढे विचार आहे ना, म्हणजे काही सुचत नाही आहे मला. आणि त्यात उदयविराज येणार आहे, त्याच्यामुळे कुठंतरी थोडंसं असं बरं वाटतंय. त्याचे क्लास संपले आहे. तो म्हटलं मम्मी मी उद्या येतो, पण काय झालं त्याच्याकडं मोबाईल नाही आहे. तिकडं निघाल्यावर त्याला फोन तर पाहिजे ना. तर मग त्याला म्हटलं तू तिथे हप्त्यावर घे म्हटलं मोबाईल, आपल्या मामीच्या नावावर, भाऊजाईच्या नावावर. तर म्हणलं ठीक आहे मम्मी, बघतो म्हणलं थोडंफार पैसे भर आणि जास्त महागाचं घेऊ नको, कारण की येताना मोबाईल फार गरजेचा आहे, बरोबर का नाही. मोबाईल नसेल तर आजकाल काहीच नाही आहे. मग तो कुठे पोहोचला काय, सगळं ॲड्रेस पाठवणं, सगळ्या गोष्टी. असं माझं ना इकडं बघा केस ना काय झालं आहे मला पण माहिती नाही आहे. इकडं बघा दिसत आहे का, इतके डॅमेज झाले आहे म्हणजे केसांमध्ये असा हातसुद्धा टाकू वाटत नाही. त्यात म्हणजे डोक्यातनं कोंडा झाला होता. म्हणून मी काय केलं ना, एक हेअर डॅन्ड्रफ शॅम्पू मागवला मी ऑनलाईन नायकावरनं आणि तो लावला. पण त्याच्यामुळं ना म्हणजे कोंडा तर गेला बरं का केसांमधला. हे बघा दिसतोय कोंडा, हे बघा कोंडा तर कमी झाला, पण केस बघा कशी झाली एकदम कशी दिसतीये खूपच खराब झाली. तर मग मी ना इथे आमच्या इथे एक पार्लर आहे, त्यांना विचारलं मी की जाऊन दाखवले म्हणजे केसांना काय करायला लागेल काय नाही. तर ते म्हणले तुम्ही प्रोटीन ट्रीटमेंट घ्या. तर मी म्हटलं मग ते कसं काय, किती खर्च वगैरे सगळं विचारलं. तर त्यांनी मला सांगितलं एक प्रोटीन ट्रीटमेंट असती, ती वर्षभर राहती आणि पण तुमचे केस असे नाही राहणार, ते सरळ होतील त्याच्याने. मग असं वाटतं विचार करते करू का नको, कारण की मला हे माझ्या मिस्टर म्हणजे तुला असेच चांगले दिसतात झाप तर मग आणि त्यांनी पैसे पण खूप सांगितले, कारण की लेंथ मोठी आहे ना. आता एवढे जर केस आहे ना, तर ते केलं आणखी इथपर्यंत येतील असे, म्हणजे एकदम स्ट्रेट होतील. म्हणजे स्ट्रेटनिंग नाही करायची आहे, केसांसाठी प्रोटीन असतात ना त्याची ट्रीटमेंट करायची मला. तर मग आता बघा तुम्हाला दाखवते, पाठीमागून सुद्धा बघा कसे डॅमेज झाले बघा. तर मग बघू आता ना, त्याच्यासाठी आहे भरपूर खर्च. आधीच
मी आयब्रो केल्या होत्या मध्यंतरी. तुम्ही मला बऱ्याच जणांनी मला कमेंट केली आहे की तू आयब्रोला काय केलं, तर मी आयब्रोला थोडं सेटिंग केलेलं आहे. म्हणजे अशा एकदम खाली आल्या होत्या आयब्रो आणि त्या खूप खराब दिसत होत्या त्याच्यामुळं. आणि हे काय असं नाही आहे, हेही तुम्हाला सांगते की मी आज अपॉइंटमेंट घेतली आणि मी लगेच जाऊन केले आयब्रो, ते तसं नाही आहे. मी जिथे केले आहे ते खूप कॉस्टली आहे आणि तिथे 3 महिन्याआधी मला अपॉइंटमेंट म्हणजे मला घ्यावा लागली. मी जेव्हा तिथे विचारलं होतं ना, चौकशी केली होती ना, तर कारण की मला इन्स्टाला पण भरपूर सारे आलेले आहेत की आम्हाला सांगणं काय केलं काय केलं, तर ते मी काही सांगितलं नाही अजूनपर्यंत कोणाला. पण मी थोडंसं केलेलं आहे. थोडं चेहऱ्यात मग त्या बदल पण दिसतो आहे तुम्हाला, बरोबर का नाही? मलाच बघताना वेगळं वाटतंय चेहरा. तर 3 महिन्याआधी अपॉइंटमेंट घेतली होती आणि ह्या 17 तारखेला माझी अपॉइंटमेंट होती 12:30 वाजताची. 17 तारीख आता निघून गेली ना, त्या दिवशी मी हे केलं होतं. तर आणि त्याला मी त्यांना जेव्हा अपॉइंटमेंट जेव्हा घेतो ना, तेव्हा त्यांना अर्धा पेमेंट करावा लागतो. तर मी तेव्हाच अपॉइंटमेंट घेऊन अर्धा पेमेंट केला होता. मग त्यांनी मला डेट सांगितली होती की तुमची एप्रिलमध्ये 17 तारीख तुमची असणार, त्यावेळी तुम्ही 12:30 वाजता यायचं. मग आता 3 महिन्याआधी मी अपॉइंटमेंट घेतली म्हणल्यावर मग पैसे पण दिलेले होते मी. मग मी म्हटलं जाऊ दे, जाते आणि करून घेतले. कारण मग चांगलं दिसतंय. माझ्या मिस्टरांना पण आवडलं. ज्या दिवशी आले का पहिल्यांदा, असं मला टेन्शन आलं होतं ना. त्यांनी माझ्या आयब्रो केल्या आणि मी तर दाखवलं तुम्हाला सुद्धा हसू येईल. त्यांनी ते आयब्रो केले आणि मला आरसा दाखवला. जेव्हा आरसा बघितला का म्हटलं अरे हे काय होऊन बसलं, एवढा जाड आणि अशा काळ्या भोर दिसत होत्या. मग ते मला म्हटलं अहो ते स्टार्टिंगला असंच दिसतात आणि त्या 7-8 दिवसानंतर त्या नॅचरल होतात. तर माझे झाले आहे नॅचरल. पण अजूनही तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे. मला ना त्यांनी सांगितलं 10 वर्ष हे राहणार अशा आयब्रो, पण मला विश्वासच नाही आहे. मला असं वाटतं ह्या 5-6 महिने पण टिकतात का नाही काय माहिती, असं मला वाटतं आहे. पण आता बघूया. तर कारण की त्या एवढ्या डार्क होत्या आणि त्या एक 15 दिवसामध्येच अशा पूर्ण निघून गेल्या बघा ना. पूर्ण याच्यामध्ये कलर भरलेला असतो ते सगळं निघून गेला. जेव्हा मी त्याला कापसाने पुसायची नाही, तो कलर असा कापसाला यायचा. आणि 7 दिवस याला पाणी वगैरे काहीच लावायचं नव्हतं मला. फक्त कापसाने एक क्रीम दिली होती ती लावायला. ती क्रीम लावत राहायचं कंटिन्यू आणि असं पुसत राहायचं बस. तर मग आता ते झालं. आता बघूया. मला अजून 1 महिन्यानंतर ह्याची सेकंड स्टेप असते. म्हणजे त्यांच्या 2 स्टेप असतात. पहिल्यांदा केलं, आता 1 महिन्यानंतर परत एकदा जायचं आहे. म्हणजे 2 स्टेप असतात तेवढं त्या अमाऊंटमध्ये. अमाऊंट पण खूप जास्त आहे, सांगत नाही. जाऊ दे. नवऱ्याने दिले पैसे, मी केलं. आता माझ्या नवऱ्याला म्हणते आहे चला आपण त्यांच्याशी बोलू माझ्या नवऱ्यासंग. मी त्यांना म्हटलं मला केसांचं पण एकदा ट्रीटमेंट करून द्या म्हणलं. माझे खूप मी खरं सांगते, मी पार्लरमध्ये काहीच करत नाही. आयब्रोसुद्धा मी जास्त करून शक्यतो घरीच करते. मी काहीच करत नाही. मग आता खूप दिवस झाले म्हटलं चला स्वतःला पण थोडं चेंज करायला पाहिजे का नाही हो. हां, म्हणून म्हटलं आता ठीक आहे असो. आता करा आता निगेटिव्ह कमेंट सगळं, मला हिला काही टेन्शनच नाही. अरे मी काय करू, मला काही समजतच नाही आहे. आणि आता अजून एक 15 दिवसामध्ये साहिल येतो आहे, तेही सांगते. त्याचा एक आनंद आहे. 15 दिवसच राहिले, तो येईल. आपला जामीन बघून ठेवला आहे. परत तो वकिलाचं पेमेंट, जामीनचं पेमेंट सगळं केलेलं आहे. प्लस त्याला तिथे मनी ऑर्डर पाठवली काल परवा माझ्या मिस्टरांनी. आम्ही सगळ्या गोष्टी करतो, पण मी दाखवत नाही. म्हणजे नाही का रोज व्हिडिओ टाकत नाही, त्याच्यामुळे मला काही ते सांगणं पण होत नाही. तर मग म्हणजे तो जेव्हापासून गेला ना तेव्हापासून कितीतरी वेळा त्याला मनी ऑर्डर पाठवले आम्ही. तिथे मनी ऑर्डर करावं लागेल, ते डायरेक्ट हातात पैसे द्यावं लागत नाही. मग कितीतरी तिथं आमच्या गावाकडे पोस्ट ऑफिस आहे ना, तिथून आम्ही मनी ऑर्डर पाठवली. विरात जाऊन टाकायचं, नाही तर मग साहिलचा मित्र आहे तो जाऊन त्याला पैसे वगैरे टाकायचा. पैसे असले का आतमध्ये पैसेच पाहिजे. पैसे असले का सगळं ठीक होतं. मग तो तिथे कॅन्टीनमध्ये चांगलं जेवण वगैरे भेटतो, तिथून कॅन्टीनमध्ये तो जेवण करतो साहिल. तिथं तर नाही जेवण करत, त्याला कॅन्टीनचं जेवण आहे. कारण की आम्ही सगळं इकडनं पैसे वगैरे पाठवतो. असं नका समजू की आम्ही काहीच करत नाही. माझे मिस्टर आम्ही सगळ्या गोष्टी करतोय. केलं त्यांनी आणि आम्हालाच खर्च आम्हाला असं झालं. असं द्या, केलं नाही त्याने काही. मी असं नाही म्हणत की माझ्या पोराने काही केलं. मी अजूनही म्हणणार आहे की माझ्या पोराने काही नाही केलेलं. तो आल्यावर आपण त्याच्याशी बोलूया. आहे ते तो सांगालच. बघा बोलता बोलता माझे मिस्टर आलते, तो भाग मी कट केलेला आहे. चला आता जाऊ, त्यांना आपण पैसे मागू. याच्यासाठी खूप जास्त अमाऊंट सांगितली. आमचाच शॅम्पू वापरायचा, आमचंच सगळं काही वापरायचं ते म्हणले केस हे केल्यावर. तर मग चला आता नवीन लुक
तुम्हाला उद्या बघायला भेटणार माझ्या केसांचं पुढच्या व्हिडिओत. नाही तर मग अजून विचार करते आहे, उद्या करू परवा करू कधी करू. आता विराज आल्यावरच असं झाप सगळं निघून जाणार माझं आता. चला माझ्या मिस्टरांना मस्का मारते जरा पैसे मागायला. चला. सिस्टम क्रैश हो गया, ओ मतलब सिस्टम ही नहीं काम कर रहा था. हाँ. ऐसा होता है कि मोबाइल का सॉफ्टवेयर हैंग हो गया. हां 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 एप्लीकेशन अलग चीज है, हां. अब मान लो सिस्टम ही ये हो. हे बघा काय होऊन बसलं. दिवसभर मला काही शूट करायला जमलं नाही आणि रात्री 12 वाजता हे प्रकार घडला आहे. 12 वाजता सोफ्यावरनं डायरेक्ट बाल्कनीमध्ये त्याच्यावर पडली. हिचं नाकाला सूज आली, आतमध्ये मार लागला, कपाळाला मार लागला, परत तिच्या ओठामध्ये दात घुसले, तिथे पण तिचे बघा काळं निळं झाले. एकदम लाडो बेशुद्ध झाली होती. इतकं तिला म्हणजे हे झालं, इतकं तिचं रक्त पण गेलं आहे. पुढे मी तुमच्याशी बोलते या. तर चला 2 व्हिडिओ एकत्र करते आहे. एक 10 मिनटाचा व्हिडिओ मी काल बोलले तुमच्याशी आणि त्या दिवशी दुपारनंतर माझं काही शूट झालंच नाही करणं. आणि ही संध्याकाळी इथून डायरेक्ट खाली पडली. त्याच्यामुळं तिला इतकं रात्री मार लागला. मग त्याच्यामध्ये शूट काय केलं नाही काय नाही. तिचे होट दाखव बाळा. हे सगळं फुटलं आहे बघा आतमध्ये. नाकात पण मार लागला. इकडे बघा बेटा, देखिए कितना जोर से चोट आहे, देखो ना. खूप जास्त लागलं आहे तिला. शुगर ना. मी ना किचनमध्ये होते संध्याकाळी. तिच्या पप्पाने जेवण केलं आणि हात धुवायला गेले. आणि इथं ना ती माझी मावशी येते ना काम करणारी, तिने काय केलं, इथं सोफा आहे ना सरकून घेतला पुसायला. आणि इथं तो गॅप राहिला ना, त्या गॅपने ही उड्या मारते. पाय पडला आणि ते डायरेक्ट त्याच्यावर खाली याच्यावर पडली. इथं पण हे बघा, हे सगळं नाही का असं. तर हे सगळं तिला लागलं खूप जास्त. हाताला पण मार लागला. का इकडं सगळं रक्त दिसतंय काय बघा. इथं सगळं रक्त लाडूचं खूप रक्त गेलं तिचं. इथं हाताला पण तिच्या हाताला पण थोडा मार लागला आहे, हो ना बघा. विराज संध्याकाळी, आज विराज पण येणार आहे. म्हणजे आज संध्याकाळी निघतो. पण आता तो व्हिडिओ तुम्हाला याच्या पुढे मी ॲड करते का काय होतं मलाच माहीत नाही आहे. कारण हिला एवढा मार लागलेला आहे ना, आता हिच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. काहीच खाल्लं नाही आणि त्यात तिला 2-3 दिवसापासून जुलाब होतं ते तिला. आधीच तिचं ताकद नाही आणि त्यात ती पडे. आता तिला ताप पण खूप आलेला आहे. खूप ताप आहे तिला. आता ना थोडंसं आहे ना साधी खिचडी खाऊ घालते आणि तापाचं औषध पाजते. ना. हां ना, 3-4 दिवस झाले तिला आहे ना ऊन लागलं का काय माहिती. बापरे बेटा, नहीं ऐसे खींचो नहीं, वो ठीक हो जाएगा. मैं हल्दी लगा दूंगी, ठीक हो जाएगा. तर आता संध्याकाळचे 7 वाजले. तयार होती आहे. तिला ना माझ्या मिस्टरांचं असं म्हणणं आहे, अजून 24 तास नाही झाले ना तर TTचं इंजेक्शन तिला देऊन टाकूया. कारण की तिला हे लागले, तुम्हाला दाखवते थांबा. हे जे आहे ना याच्यावर पडली ती, ह्याच्यानेच सगळं तिला मार लागला. तर चला आता आम्ही निघतो. ते माणसाला आले तर तू दरवेळेस तोंड काय एवढं झाकून जाते, कारण की कोणी पण ओळखतं म्हणून. रील्स सारे ओळखतात लोक, त्याच्यामुळे मी तोंड झाकून जाते कुठं पण. नाही ना. चला हॉस्पिटलला आलो. इथे तिला पोट पण चेक केलं आहे, कारण की तिला सारखंच बाथरूम येते ना लाडूला. 2-4 दिवस झाले. आणि मग तिला TTचं इंजेक्शन पण दिलं. याच्या पुढे मी काही जास्त शूट नाही केला. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा. चला ठेवते म्हणजे बाय बाय.